प्रेषित पैगंबर मोहम्मद साहब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करण्याची MIM पक्षाची मागणी। पैगंबर मोहम्मद साहब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा। MIM पक्षाचे कदीम जालना पोलीस ठाण्यात निवेदन। नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील पांचाडे गावात रामगिरी महाराजांनी एका सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रवचनादरम्यान मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले। मुस्लिम समुदायाची व मुस्लिम धर्मगुरूंची प्रतिमा मलिन होईल असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केले। त्यामुळे या महाराजांवर कठोर कारवाई करण्याची मागणी MIM पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। जातीय तेढ निर्माण होईल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, जातीय सलोखा धोक्यात येईल असा चेतावणीखोर भाषण रामगिरी महाराज करतायत। सोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आहे, गणेश उत्सव तोंडावर आहे। अशातच रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद साहब यांच्याबाबत जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले असं मजकूर या निवेदनात नमूद केले आहे। तर फौजदारी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करा अशी मागणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे जालन्यातील MIM पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग, जालना। आज जालनाच्या सर्व तरुण युवक मंडळीतर्फे काल जो भोंदू बाबा रामगिरी महाराज म्हणून एक व्यक्ती आहे, 500,000 लोकांसमोर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता, परंतु हा भोंदू बाबा विसरला की आपण ज्या धर्माचा प्रसार करत आहोत, प्रवचन देत आहोत, त्या धर्माला सोडून त्याने इस्लाम धर्माविरुद्ध आणि प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह जो तो वक्तव्य केलेलं होतं। या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधासाठी आज जालन्यातील तमाम तरुण युवक मंडळी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते। सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना एक निवेदनाद्वारे एक कंप्लेंट अर्ज देण्यात आली आहे की या भोंदू बाबा विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी। कारण ज्या प्रकारे यांनी आग ओळखलेली आहे, या भोंदू बाबाने ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे, हा वक्तव्य कोणताही समाजाचा व्यक्ती बर्दाश्त करू शकत नाही। मुसलमान हा फक्त स्प्रिंगप्रमाणे आज दाबण्याचा त्याला प्रयत्न केला जात आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून शासनाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हापर्यंत मुसलमानांना दाबण्याचा प्रयत्न होईल आणि मुसलमान हा दबत जातो आणि जेव्हा मुसलमान हा दाबल्यानंतर वर येतो तर तुमच्या हातामध्ये ही सत्ता राहणार नाही। कारण मुसलमानाला दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे। नितेश राणेसारखा एक कुत्रा वारंवार बळकलत आहे। फक्त शासनाने या लोकांना सुपारी दिलेली आहे का तुम्हाला अगर फेमस व्हायचं आहे तर तुम्ही इस्लाम धर्माबद्दल बोला, मुसलमानांविषयीबद्दल बोला आणि फेमस व्हा। आता हे लोक कधीही या अशा प्रकारची वक्तव्य बर्दाश्त करणार नाहीत। आता ज्या प्रकारे आम्हाला सांगण्यात येईल त्याच प्रकारे आम्ही जवाब देण्यामध्ये सक्षम आहोत। याच प्रकारचं निवेदन आज आम्ही सन्माननीय कदीम जालना पोलीस निरीक्षक माने साहेब यांना दिलेलं आहे आणि आम्ही उम्मीद करतो की लवकरात लवकर या भोंदू बाबावर कारवाई झाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।